नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलंय आणि भारत ज्या पद्धतीने 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहेत, प्रचंड प्रगती करत आहेत असं चित्र जगाला दाखवलं जातं। मात्र प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे भारतात आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्याच राज्यात काय परिस्थिती आहे, हा भीषण विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कंगणे, आपण पाहत आहात आधार विश्लेषण। खरं म्हटलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण जगात नरेंद्र मोदींनी किंवा या सरकारने ज्या पद्धतीने मार्केटिंग केले आणि ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे तसं चित्र भारत देशासह संपूर्ण जगाला दाखवलं जात आहे की आता भारत महासत्तेकडे जात आहेत। मात्र महासत्तेकडे जाताना देशातील तरुणांची काय परिस्थिती आहे याचा अत्यंत भयावह व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो व्हायरल व्हिडिओ विशेष म्हणजे मोदींच्या कर्म आणि जन्मभूमीतील गुजरात येथील भरूच येथील आहे। विशेष म्हणजे एका खाजगी कंपनीने ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी जे चित्र दाखवत आहेत जनतेला आणि देशाला की कोट्यावधी लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे, कोट्यावधींची गुंतवणूक, परदेशी गुंतवणूक आपल्या भारत देशात आणि गुजरातमध्ये सुद्धा झाली आहे। मात्र प्रत्यक्षात तरुणांची काय परिस्थिती आहे हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला अक्षरशः अंगावर शहार येतील असा हा भयानक प्रसंग आहे। गुजरात भरूच येथील हा प्रसंग आहे आणि विशेष म्हणजे इथे जे आपण शेकडो अक्षरशः शेकडो तरुण आपण बघत आहात ते कुठल्याही सरकारी नोकरीसाठी तिथे गेलेले नाही तर एका खाजगी कंपनीची जाहिरात आली होती आणि त्याचाही पगार 15 ते 25 हजार अशा दरम्यानचा पगार आहे आणि 40 जागा फक्त खाजगी कंपनीमध्ये भरायच्या आहेत। त्यासाठी अक्षरशः शेकडो नाही आपण हजार म्हणले तरी कमी पडतील इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण गुजरातमधील बेकार असलेलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत असेल। आपण बघू शकता की कशा पद्धतीने तरुण तिथे गर्दी करत आहेत, अक्षरशः कडेला लावलेली सेफ्टी ग्रिल सुद्धा तुटून पडली, इतकी तरुणांनी गर्दी केली होती। चांगलं नशीब तरुणांचं म्हणता येईल की तळ मजल्यावर ह्या मुलाखती आयोजित केल्या होत्या, ह्या जर वरच्या मजल्यावर असत्या तर अनेक तरुण नोकरी तर सोडा मात्र जीवाला त्यांना गमवायला लागलं असेल। अशी भयानक परिस्थिती गुजरातमधील आहे। त्यामुळे खरोखर आपला देश प्रगती पथावर जात आहेत का की फक्त दाखवलं जात आहे। एकीकडे बुलेट ट्रेन असेल, वेगवेगळ्या लाखो कोट्यावधी कर्ज घेऊन या योजना राबवल्या जात आहेत कारण जगाला आपण दिसलं पाहिजे की भारत किती प्रगतिशील देश आहे। मात्र प्रत्यक्षात तेथील तरुणांची आणि विशेष मध्ये गुजरातमधील तरुणांची काय परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की खरोखर देश प्रगती करत आहेत की अधोगतीला जात आहेत। फक्त कर्जाचा डोंगर देशावर वाढत आहेत आणि प्रगती झाल्याचा डंका आपण जरी जगात मिळवत असलो मात्र देशातील तरुण 15-20 हजाराची नोकरी कमवायला संपूर्ण राज्यामधून तिथे तरुण आले आणि कशा प्रकारची गर्दी करतात, अक्षरशः त्या ग्रिल मधून अनेक तरुण खाली पडताना दिसत आहेत। म्हणजे एक छोटीशी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत। त्यामुळे मोदी साहेब खरोखर आपला देश प्रगती करत आहेत की फक्त एकीकडे कर्ज वाढत आहेत, आपले तरुण बेरोजगार होत आहे याचा मात्र गांभीर्याने विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीने परिस्थिती दाखवली जाते खरोखर तशी परिस्थिती आहे का? खाजगी कंपनीच्या फक्त 40 जागांसाठी जर 1000 मुलं तिथे येत असतील तर देशाची परिस्थिती काय आहे यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे। आपलं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर सत्य परिस्थिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावं। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा। आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढील भागात, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।